यंदा सरासरीच्या 94% पाऊस होण्याचा स्कायमेट या खासगी वेधशाळेचा अंदाज. मध्य आणि पश्चिम भारतामध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त. दोन महिला वरिष्ठ पोलीस अधिकारीही होत्या अशोक खरातच्या संपर्कात. एक अधिकारी डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची. आवडत्या पोस्टिंगसाठी खरातकडे फिल्डिंग लावल्याचा संशय. हातचलाकीनं महिलांना धमकावून शोषण केल्याची खरातची कबुली. सूत्रांची माहिती, चमत्कार वशीकरण नाही तर फसवून महिलांना जाळ्यात ओढल्याचं केलं कबूल. पार्थ पवार कृतघ्न असल्याची काँग्रेसची टीका. भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवरती बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर. जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची ही टीका. मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉवर टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन. 96 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यातील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर. 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय. ठाण्यामध्ये माथेफिरूकडून 10 ते 12 गाड्यांची तोडफोड. नितीन सिग्नल ग्रीन रोडवरती गाड्या फोडल्या. वाहनांचं मोठं नुकसान. वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी. होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं दिला राजीनामा. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. पुण्यातल्या शिरूरमध्ये आईनं केली 11 महिन्यांच्या पोटच्या मुलाची हत्या. सिमेंट ओटावरती आपटून घेतला जीव. दुसरं लग्न करण्यासाठी मुलाला मारल्याची कबुली. नागपूरच्या 17 वर्षांची जलतरणपटू ईश्वरी पांडेचा पराक्रम. पार्क सामुद्रधुनी पार करून रचला इतिहास. पूर्णतः अंध असलेली ईश्वरी ठरली पहिली जागतिक जलतरणपटू. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. बुमराह आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना कसे सामोरे जातात याची उत्कंठा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.